श्रोते हो नमस्कार. सध्या आपण पाहतोय की राज्यामध्ये सहकार विभाग हा चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आणि सहकार विभागाला ज्या विभागाची सांगड किंवा जोड घातलेली असते तो म्हणजे कृषी विभाग. सहकार व कृषी विभाग या दोन्ही विभागांमध्ये शासन विविध प्रकारच्या योजना राबवत असतं आणि याच अनुषंगाने सहकार विभागामध्ये एक असं महामंडळ आहे की ज्याचं नाव आहे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, की जे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सहकार व कृषी यामध्ये असणाऱ्या दोन्ही योजनांचं सांगड चांगल्या प्रकारे घालण्याचं काम करत असतं. आणि आज आपल्या आकाशवाणी केंद्र पुण्यामध्ये सहभागी आहेत मिलिंद आकरे सर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे. सरांचं मी या ठिकाणी सर खूप खूप स्वागत करतो. नमस्कार श्रोतेहो. आपण पाहतोय की महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सहकार व कृषी विभागातील विविध योजनांची अंमलबजावणी ही होत असते आणि याच अनुषंगाने एक योजना अशी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ राबवत आहे की ज्या योजनेचा लाभ शेतकरी असेल, सामान्य नागरिक असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा सहकारी संस्था असेल यांना होत असतं. आणि ती योजना किंवा तो विभाग म्हणजेच अर्थातच कृषी निविष्ठा योजना किंवा ॲग्री इनपुट डिव्हिजन. तर या निमित्ताने मी सरांना विचारू इच्छितो की ही ॲग्री इनपुट डिव्हिजन किंवा कृषी निविष्ठा विभाग हा कशा प्रकारे कार्य करतो? हा खरोखरच एक महत्त्वाचा विभाग आहे. आपल्याला माहीत आहे की कृषी ॲग्रिकल्चर हा एक सायन्स सब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याकडं BSc इन ॲग्रिकल्चर आहे, परंतु आपल्याला असं जाणवत असेल की भारतीय शेती ही एक कला आहे. सर्वसाधारण शेतकरी त्याला जो अनुभव येतो त्या अनुभवाच्या आधारे तो शेती करत राहतो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक शेतीमध्ये खताची आवश्यकता असते. मग आता आपल्या शेतीला, आपल्या पिकाला किती खतांची आवश्यकता आहे हे शेतकऱ्यांनी त्या मातीचं परीक्षण करून, सॉईल टेस्टिंग करून, त्याचा डोस निश्चित करून त्या अनुषंगानं खतं आपल्या मातीला देणं, आपल्या शेतीला देणं, आपल्या पिकांना देणं अपेक्षित असतं. परंतु असं होत नसताना एक एस्टिमेटद्वारे शेतकरी आपल्या पिकाला खतं देत असतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की केंद्र शासन खतांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान, सबसिडी देत असतं. उदाहरण द्यायचं झालंच तर 45 किलोची युरियाची जी बॅग आहे ती आपण शेतकऱ्यांना 266 रुपयापर्यंत पोहोचवणं अपेक्षित असतं. परंतु ही 45 किलोच्या युरियाचं बॅगचं किंमत केंद्र शासनाला किमान 2,000 रुपयाला त्याचं मूल्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देऊन शेतकऱ्यांना ही खतं उपलब्ध करून दिली जातात. जेव्हा आपण ही जी आपली आर्थिक संसाधनं आहे याचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे, तेव्हा आपण ही जी खतं वापरतो आहे त्याचासुद्धा अत्यंत किफायतशीरपणेच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. त्यामुळं आम्ही असा एक प्रयोग करतो आहे की शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा, मातीचा एकदा टेस्टिंग करून घेतल्यानंतर, माती परीक्षण करून घेतल्यानंतर सर्व खताचे डोजेस फायनल केले पाहिजेत. ते डोजेस फायनल केल्यानंतर त्यांनी आपल्याला या वर्षामध्ये शेतीसाठी किती खतं लागणार आहे याचा एक एस्टिमेट तयार केला पाहिजे आणि आम्ही ते शेतकऱ्यांकडून करून घेतो. आता प्रश्न येतोय की ही खतं घेण्यासाठी शेतकऱ्यांकडं निधी शिल्लक राहत नाही. शेतकऱ्यांना आपल्या कृषी केंद्रामधून उधारीवर खते घ्यावी लागतात. यावर आम्ही असा एक प्रयत्न केला आणि एक प्लॅनिंग केलं की राज्य शासन आणि सर्व आर्थिक संस्था मिळून 70,000 कोटीचं पीक कर्ज वाटप आपल्या सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी उपलब्ध करून देतो. हे 70,000 कोटीचं जे नियोजन आहे हे नियोजन शेतकऱ्यांना अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं समजवणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गावागावामध्ये सहकारी संस्थांच्या नोंदणी करण्यात आलेल्या आहेत. आर्थिक नियोजन करत असताना त्यांनी खतांसाठी किती निधी वापरला पाहिजे, त्यांनी हंगामात किती निधी वापरला पाहिजे, त्यांनी त्यांच्या शेतीवरील कीड औषधींसाठी किती निधी वापरला पाहिजे याचं एक प्रकारचं नियोजन करणं अपेक्षित असतं. अशा प्रकारचं आम्ही संस्थांनी नियोजन करून दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या त्या संस्थेचं खताचं एस्टिमेट आम्ही काढतो आणि हे एस्टिमेट काढल्यानंतर आम्हाला इफको, क्रिप्को, RCF आणि इतर कंपन्यांनी स्टेट लेवल डीलरशिप महाराष्ट्र सहकार विकास महामंडळात दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या थेट बांधावर खतं हा प्रयोग महामंडळ करत आहे. आम्ही RCF, इफको, क्रिप्को यांची खतं रेकद्वारे स्टेशनला पोहोचल्यानंतर त्या स्टेशनपासून तर शेतकऱ्यांच्या बांधावर खतं पोहोचण्याचं काम
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ करतं. त्याच्यामुळे आवश्यक तेवढीच खतं आज वापरली जात असल्यामुळं खतं वापरीमध्ये जो अति वापर होत होता तो कमी झालेला आहे. शेतकऱ्यांचा खर्चामध्ये कमी झालेला आहे. उत्पन्नात वाढ झालेली आहे. हेच नव्हे तर आलेल्या किडीचं परीक्षण करणे, त्या किडीवर कुठलं योग्य औषध आहे ते सांगणे आणि तेवढंच औषध त्या किडीवर मारणे. आता नवीन तंत्रज्ञान आपल्याला सर्व माहीत आहे की आता आम्ही सर्व संस्थांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोन उपलब्ध करून देतो आहे. म्हणजे किडीचं प्रमाण लक्षात घेऊन ड्रोनद्वारे आवश्यक तेवढंच औषध आपण त्या पिकावर दिलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकाची जोमानं वाढ होऊ शकतं. एका बाजूला शेतकऱ्याच्या खर्चामध्ये बचत करणे आणि शास्त्रोक्त पद्धतीनं शेती केल्यामुळं उत्पन्नामध्ये वाढ करणे, अशा दोन पद्धतीनं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ शेतकऱ्यांना आता खतं आणि औषधी उपलब्ध करून देते. आता जी आपण माहिती सांगितली तर त्याच आधारावरती मला विचारावंसं वाटतं की आपण खत पुरवठा करताय, परंतु आपण मार्केटमध्ये पाहतोय की कृषी सेवा केंद्रवाले पण आहेत की जे खतांचा पुरवठा करतात. मग महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व हे कृषी सेवा केंद्र या दोघांच्या खतांच्या याच्यामध्ये नक्की फरक काय आहे? खूप छान प्रश्न विचारला आहे. म्हणजे तुम्ही, आमची प्रक्रिया एकदम वेगळी आहे. कृषी सेवा केंद्र जो मालक असतो तो आपली इन्व्हेस्टमेंट करून खतं विकत घेतो, त्या खताचं त्याच्या स्टोअरमध्ये गोदाममध्ये साठवणूक करतो, त्याच्यानंतर तो ग्राहकांची वाट बघत त्या खताची विक्री करतो. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पहिले शेतकऱ्यांकडनं डिमांड घेतं. डिमांडनुसार डिमांड बेस्ड सप्लाय महाराष्ट्र सहकार विकास मंडळ करतं. शेतकऱ्यांकडनं आम्ही आगाऊ रकमा जमा करून घेतो आणि कॅश अँड कॅरी पद्धतीनं महामंडळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळं साठवणुकीमध्ये होणारा खर्च वाचतो, साठवणुकीमध्ये होणारं नुकसान वाचतं आणि शेतकऱ्यांना किफायत दराने खतं उपलब्ध करून देणं महामंडळाला शक्य होतं. नक्कीच. म्हणजे आपण याच्यामध्ये जो शब्द उच्चारला की किफायत दराने खतं, जे काही कृषी सेवा केंद्र असतील किंवा इतर संस्था असतील त्यांच्यापेक्षा नक्कीच महामंडळाचा जो रेट आहे किंवा दर आहे हा नक्कीच कमी आहे की ज्याच्यामुळे शेतकरी जास्त करून आपल्याकडे आकर्षित होतात. निश्चितच आहे. म्हणजे आणि दुसरा एक आपण जो उल्लेख केला की तो म्हणजे आर्थिक नियोजन किंवा सध्याची काळाची जी गरज आहे ती म्हणजे प्रिसिजन फार्मिंग. प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काटेकोरपणे खत वापर असेल किंवा पाणी पुरवठा असेल, या सर्व गोष्टींचं जेवढं पिकाला आवश्यक आहे तेवढंच दिल्यामुळे ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि महामंडळ त्याच्यासाठी जे आपण म्हणतोय की एक कन्सल्टन्सी किंवा एक जो सल्ला येतो तो सल्ला मोफत सल्ला प्रोव्हाइड करते. याबरोबरच अजून एक दुसरी महामंडळाकडे जी योजना आहे की ज्याचा वारंवार उल्लेख केला जातो आणि जे शहरी भागामध्ये जे राहणारे जे नागरिक आहेत की ते त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतात, अशी योजना म्हणजे कॉफ शॉप योजना. तर ही कॉफ शॉप योजना नक्की काय आहे, त्याचा लाभ कोणकोणत्या नागरिकांना किंवा ग्राहकांना होऊ शकतो? हे म्हणजे ही जी कॉपशॉप योजना आहे ही आमची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र हे नागरिकांच्या दृष्टीनं खूप अग्रेसर राज्य आहे. या राज्यातली 45% जनता ही शहरामध्ये राहते आहे. आपल्या राज्यामध्ये छोटे छोटे उद्योजक भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही मसाले उत्पादकांची संख्या घेतली तर हजारोनी छोटे छोटे उत्पादक एंटरप्रिन्युअर मसाल्यांचं उत्पादन करत आहेत. काही उत्पादनं लोणचीची उत्पादनं आहेत, अशा काही हळद तयार करतात, काही त्यांचे पापड चटण्या, अशा अनेक प्रकारचे आपल्याला डेली जे लागणारे दररोज लागणारे जे अन्नधान्य आहे त्याचं उत्पादन करत असतात. परंतु हे उत्पादन हे प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची खूप लांब साखळी. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे लोणचं प्रोडक्शन आहे. हे प्रोडक्शन केल्यानंतर मी हे एका डिस्ट्रीब्युटरला देतो, हे डिस्ट्रीब्युटर मग एका रिटेलरला देतं, मग हे रिटेलर मग त्या ग्राहकांपर्यंत जातो. असं करत असताना एकूण त्या मालाची किंमत आहे ती या साखळीमध्ये विभागली जाते. त्यामुळे ॲक्च्युअल जे प्रोडक्शन करतायत आणि ॲक्च्युअल जे ग्राहक करत आहे यांच्यामध्ये तफावत आढळून येते. आपण नेहमी ऐकतो की कांद्याचंच उदाहरण परत द्यायचं झालं तर शेतकऱ्यांना कांद्याचे 10 रुपये भाव मिळालेला आहे, परंतु ग्राहकांना तो 40 रुपयात मिळालेला आहे. मग असं म्हणण्यात येतं की हे जे 30 रुपये आहे हे व्यापाऱ्यांनी लुटून घेतलेले आहेत. परंतु आपल्या असं लक्षात येईल की हे जे 30 रुपयाची मार्जिन जी ग्राहकांनी जे 40 रुपये दिलेले आहे आणि शेतकऱ्यांना 10 रुपये मिळालेले आहेत, म्हणजे जे मधले 30 रुपये आहेत हे किमान 4-5 लोकांमध्ये वाटले जातात. हा तर एक नुकसान आहेच, परंतु हे जे 4-5 लोकांमुळे त्या मालाची उलाढाल लोडिंग अपलोडिंग झाल्यामध्ये त्या मालाची क्वालिटीसुद्धा तुमच्या असं लक्षात येते की ती डिग्रेड झालेली आहे. ह्या सर्व उपाययोजना म्हणून आम्ही असं ठरवलं की कॉपशॉप ग्राहकांच्या दारी राज्यामध्ये 1 लाख गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत.
या गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्येच आपण एखादं कोऑपरेटिव्ह शॉप उभं करू शकतो का? मग या कोऑपरेटिव्ह शॉपमध्ये आपले जे छोटे छोटे उत्पादक आहेत, जे प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रियेमध्ये अनेक लोकांना याचं प्रशिक्षण देण्यात येतं, मग असे हे प्रशिक्षण दिलेले आणि एक चांगले उत्पादन असलेले हे डायरेक्ट ग्राहकांना कसे उत्पादन उपलब्ध करून देता येईल याचा एक विचार महामंडळाने केला आणि महाकॉप शॉप अशी योजना तयार केली. हे करत असताना असं लक्षात आलं की ब्रँडिंग करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे अनेक प्रकारचे अनेक उत्पादकांचे प्रॉडक्ट आपण एकाच ब्रँड खाली मार्केटमध्ये आणले तर ग्राहकांना याची माहिती देणं सोपं होईल. म्हणून महाराष्ट्र विकास मंडळानं आपला महाफार्म नावाचा ब्रँडसुद्धा आता विकसित केला आहे आणि तो लवकरच ग्राहकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. नक्कीच. म्हणजे कोप शॉप योजनेमध्ये जे काही आपण पदार्थ ठेवतोय तर त्या महाफार्म ब्रँड या अंतर्गत आपण पूर्ण राज्यामध्ये प्रसार करतोय. याबरोबरच अजून जसं मगाशी आपण उल्लेख केला होता की शेतकरी उत्पादक कंपनी याच्यावरती पण महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत चांगल्या प्रकारे कार्य करता येणं, त्याच्यामधलाच एक महत्त्वाचा जो केंद्र शासनाचा जो प्रकल्प आहे तो म्हणजे पॉपी प्रकल्प. तर हा पॉपी प्रकल्प नक्की काय आहे आणि कोणत्या कंपन्यांसाठी फायदेशीर आहे? आपल्याला माहीत असेलच की केंद्र शासनाने 2 योजना आणलेल्या आहेत. हे प्रोड्युसर प्रमोटिंग इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, तर नाबार्डच्या अंतर्गत नवीन नवीन शेतकऱ्यांच्या कंपन्या नोंदणी करणे आणि दुसरा प्रकल्प आहे की देशामध्ये 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नोंदणी करणे. हे करत असताना नाबार्डनी आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि स्मॉल फार्मर्स ॲग्रो कन्सोर्शियम ह्या संस्थांनी राज्यामध्ये नवीन नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीचं काम सुरू केलं. हे करत असताना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने सोबत या सर्व संस्थांबरोबर सोबत काम करण्यास सुरुवात केली आणि राज्यातले जे शेतकरी आहेत त्यांना कॉर्पोरेट स्ट्रक्चर समजून सांगवणे, कॉर्पोरेट टच देणे, कॉर्पोरेट टच देत असताना शहरातील ग्राहकांना काय आवश्यकता आहे याची जाणीव करून देणे, कंपनी कॉर्पोरेटदृष्ट्या कशी काम करेल याची मेंटॉरशिप देणे, असे अनेक कामं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, नाबार्ड आणि NCDC यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही सुरू केलेलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना एकत्र करतो, त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नोंदणी करून देतो, त्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांची प्रशासकीय रचना कशी असते, प्रशासकीय कार्य कशी असतात हे तर आहेच, पण दुसऱ्या बाजूला ह्या शेतकरी संस्थांनी नेट पॉझिटिव्ह कॅश फ्लो कसा आणायचा, पॉझिटिव्ह कॅश फ्लो आणल्यानंतर आलेल्या कॅश फ्लोमधून नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या, मार्केट बरोबर कसं कनेक्ट करायचं, मार्केटची आवश्यकता काय याचं त्यांना ज्ञान देणं, अशा अनेक प्रकारच्या आम्ही योजना आम्ही या शेतकरी उत्पादक कंपन्यांना आज आम्ही सांगतोय आणि यांना आम्ही ग्राहकांशी ओळखसुद्धा करून देतोय. ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये एक प्रकारचं विश्वासाचं नातं आज इथं उभं राहिलेलं आहे आणि हे करत असताना शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये एका बाजूला वाढ झाली आहे तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना स्वस्त दरामध्ये एक क्वालिटी प्रॉडक्ट मिळण्यास सुरुवात झालेली आहे. नक्कीच. म्हणजे आपण महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाचे हे जे विविध उपक्रम सांगितले, या जर विविध उपक्रमांविषयी नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षणाची आवश्यकता असेल तर अशा प्रकारची आपल्याकडे काही सोय आहे का? हो, असं लक्षात आलं असतं की हे सर्व कामं करत असताना सर्व लोकांना प्रशिक्षण, त्यांची क्षमता बांधणी अत्यंत आवश्यक आहे आणि ही क्षमता बांधणी करायची असेल तर या क्षेत्रातले जे एक तज्ज्ञ लोक आहेत, प्रत्यक्ष काम करणारी लोक आहेत, त्यांना घेऊन एक प्रकारचा क्षमता बांधणीचा कार्यक्रम घेणं आवश्यक आहे. आणि हे करत असताना आमचं असं लक्षात आलं की अनेक क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ झालं तर नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, फळबागा, त्यात येणारी फळं, त्यांची योग्य ती निगा कशी राखायची, कारण जोपर्यंत आपण क्वालिटी मटेरियल आपण उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत ग्राहकांच्या पसंतीस ते येणार नाही. त्याच्यामुळे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन अंतर्गत हॉर्टिकल्चर प्रॉडक्टचं प्रशिक्षण देणे, क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चर करण्यासाठी पोखरा नावाचा प्रकल्प आला आहे, ते सुद्धा आपण राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येतो आहे. तिथल्या शेतकऱ्यांना त्याचं प्रशिक्षण देणे, प्रोडक्शनमध्ये मदत करणे. आत्ताच मी सांगितलं की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची सुद्धा आम्ही प्रशिक्षणं देतो आहे. त्याचबरोबर नॅशनल बँक फॉर रुरल अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, नाबार्ड यांचीसुद्धा अनेक प्रशिक्षणं, अशा अनेक सेक्टरमधले. म्हणजे काय तर ग्राहकांना जे जे हवं आहे त्या प्रोडक्शनच्या योग्य पद्धतीसाठी जे जे प्रशिक्षण शेतकऱ्यांना किंवा उत्पादकांना देणं आवश्यक आहे त्याचा योग्य नियोजन करून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे प्रशिक्षण आयोजित करतं आहे. आणि आम्ही हे प्रशिक्षण राज्यामध्ये ज्या इतर प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत,
म्हणजे इंडियन एज्युकेशन इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे, अनेक ठिकाणी रामेती आहेत, रिजनल ॲग्रिकल्चर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. नागपूरमध्ये आपण बघितलं तर धनंजयराव गाडगीळ कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट आहेत. नागपूरमध्ये आपण एक वानामती नावाची सुद्धा एक चांगली संस्था काम करते आहे. अमरावतीमध्ये सहकार संघ आहे. अशा राज्याच्या विविध भागामध्ये विविध संस्था काम करत आहेत आणि ह्या सर्व संस्थांना पूर्ण एक्सपर्टाईज देऊन सर्व शेतकऱ्यांचं तिथे प्रशिक्षण देण्याचं काम महाराष्ट्र सहकार विकास मंडळानं सुरू केलेलं आहे आणि एक चांगला सकारात्मक त्याचा इम्पॅक्ट आम्हाला आता तो जाणवतोय. नक्कीच, म्हणजे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ शासनाचे जे काही इतर विभाग आहेत जसे की कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा सहकारातील संस्था असेल, या सर्व संस्थांचा वापर करून चांगल्या प्रकारे प्रशिक्षण राबवत आहे. नक्कीच हे अभिमानाची गोष्ट आहे. जातात एक शेवटचा प्रश्न विचारतो की महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे विविध उपक्रम राबवत आहे, तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे भविष्यातील जे काही धोरण आहे किंवा भविष्यातील आपण म्हणतो की एक प्लॅन किंवा आराखडा हा कशा प्रकारे राहील की जेणेकरून येणारे जे नवीन शेतकरी, नवीन नवउद्योजक यांना एक चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळू शकते? हे म्हणजे फार महत्त्वाचं मला वाटतं तुम्ही विचारलं, की तुम्हाला माहीत आहे की आपण AI आणि ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे शब्द आपण सारखं ऐकतोय आणि ह्या दोन शब्दापासून जी संस्था दूर आहे ती प्रगती करू शकणार नाही किंवा तिचा उपयोगिता सिद्ध होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्याला शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या पिकावर कुठली कीड आली असेल, त्या किडीचा फोटो आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे फीड केल्यानंतर याला नेमकं कुठलं औषध आणि किती प्रमाणात मारलं पाहिजे, याचा डोस किती असला पाहिजे, याचा ॲटोमॅटिक अंदाज आपल्या शेतकरी बंधूंना कसा येईल, हा एका बाजूला प्रश्न आहे. मशीन लर्निंगचा आपण हे केलं आहे की एखादा ग्राहक किती वेळा आठवड्यातून किती तो भाज्या विकत घेतो, आठवड्यातून त्याला किती कांद्याच्या किलोची आवश्यकता असते, तो किती डाळी विकत होतो, याचा एका कॉम्प्युटराईज सिस्टीम उभी करणे. म्हणजे काय तर प्रत्येक ग्राहकाला आपल्या शेतीच्या किती मालाची आवश्यकता आहे आणि तो त्याची आवड निवड काय आहे याचा अभ्यास करून त्याला आपण सारखे मेसेजेस पाठवायचे की आता तुमच्याकडे ह्या तुम्हाला आवश्यकता आहे का. अशा प्रकारचं एंटायर संगणकीकरण ग्राहकांपासून किंवा शेतीपासून तर ग्राहकांपर्यंत संपूर्ण संगणकीकरणाचा महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचा एक मानस आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही कामाला लागलेलो आहे. त्याचबरोबर ग्राहकांना मोबाईल व्हॅनद्वारे त्यांना ज्या आवश्यकता आहेत तो शेतमाल कसा पुरवता येईल. तिसरी आमची अशी योजना आहे की ज्या चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा जे चांगले प्रॉडक्ट आहे त्याचं एखादं ग्रेटिंग करता येईल का, की दिस इज A++ प्रॉडक्ट, A++ प्रॉडक्ट, अशा प्रकारे शेतमालाच्या उत्पादनाचं आम्हाला ग्रेडिंग करता येईल का. असे अनेक डिजिटायझेशनचे प्रयोग महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ करत आहे. या डिजिटायझेशनमुळं आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं जे नेटवर्किंग आहे किंवा जे रीच आहे हे वाढणार आहे. म्हणजे उद्या सातारा जिल्ह्यातल्या नातेपुते गावातल्या एखाद्या शेतकऱ्याचा माल हजारो मैलो दूर अमेरिकेला पोहोचायला फारसा वेळ लागणार नाही. जसं आपण बघतो की व्हॉट्सॲपमध्ये जगामध्ये कुठेही घटना घडली ती एका सेकंदामध्ये आपल्या व्हॉट्सॲप थ्रू आपल्याला माहीत होतं. त्याचप्रकारे या व्हॉट्सॲप थ्रू किंवा टेक्नॉलॉजिकली अपग्रेड केल्यामुळं आपली कमोडिटीसुद्धा जगात सर्वीकडे कशी जाता येईल याचं व्यवस्थित नियोजन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ करत आहे आणि या नियोजनातून अंतिम ध्येय एकच आहे की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीनं वाढ होणे आणि ग्राहकांना अत्यंत चांगल्या वस्तू उपलब्ध करून देणे, हे दोनच उद्देश महाराष्ट्र सहकार मंडळ पुढे ठेवलेले आहेत. नक्कीच सर, जसं की म्हटलं जातं की सहकाराशिवाय कुठल्याही राज्याची प्रगती शक्य नाही, तर याच अनुषंगाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे राबवत असलेले उपक्रम शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचे आहेत. हे होते माननीय श्री मिलिंद आकरे सर, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे. सरांनी आपल्याला वेळ दिला, कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. आकाशवाणी पुणेमार्फत मी सरांच्या ठिकाणी खास करून